गुरुदेव, मी सिद्धी गुरु आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आपण पाहत आहात वसुंधरा पायी दिंडी 2024, जी निघाली आहे स्वस्वरूप संप्रदायाच्या मराठवाडा उपपीठावरून दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी। आज दिनांक 30 सप्टेंबर 2024 म्हणजेच या दिंडीचा दुसरा दिवस आणि आजच्या दिवसाचे हे दुसरे सत्र। चला तर मग पाहूया या वसुंधरा पायी दिंडीचा पुढचा प्रवास। दुपारी महाप्रसादाचा आस्वाद सर्वच भाविकांनी घेतला व अल्पशः विश्रांतीनंतर परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांना आकर्षक रथामध्ये पुन्हा विराजमान करण्यात आले आणि या वसुंधरा पायी दिंडीने पुन्हा नव्या उत्साहाने नियोजित मार्गावर प्रस्थान केले।
महंता तुझी योगी राया. पावसाच्या पाण्याचे संकलन म्हणजे काय तर पावसाचे पाणी गोळा करणे, त्याची साठवण करणे. हे पावसाचे पाणी गोळा करून भविष्यातील वापरासाठी साठवले जाते. यामध्ये रस्त्यावरून, छपरावरून तसेच अन्य पृष्ठभागावरून पाणी गोळा केले जाते. पावसाच्या पाण्याचे संकलन करून भूजल पातळी वाढवता येते, ज्यामुळे जलस्रोतांचे संरक्षण होते. पावसाचे पाणी वापरल्याने शुद्ध पाण्याची बचत होते, ज्यामुळे पाण्याची कमी भासत नाही. पाण्याचा योग्य वापर केल्याने जलचक्रात संतुलन राखले जाते आणि पर्यावरणाचे संरक्षण होते. संकलित पाण्याचा वापर शेतीसाठी आणि बागकामासाठी देखील करता येतो. पावसाचे पाणी थेट भूगर्भात सोडले जाते, ज्यामुळे भूजल पातळी वाढते. पावसाचे पाणी संकलन हे जलसंकटावर मात करण्याचा एक प्रभावी उपाय आहे, ज्यामुळे जलस्रोतांचे संवर्धन होते, पाण्याची बचत होते आणि पर्यावरणाचे संरक्षण देखील होते. पावसाच्या पाण्याचे संकलन करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात पाण्याच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. आणि पाणी अडवा, पाणी जिरवा हे असे कित्येक संदेश आपली ही वसुंधरा पायी दिंडी जनमानसात रुजवत आहे. नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. वासी नाथ महंता तुझी. जनजागृतीचे कार्य करत चाललेली ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे न्यू हायस्कूल गंगा मसला या ठिकाणी. सर्वच यात्रिकी व तसेच इतर भाविकांसाठीही अल्पोपहाराची उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आली व यासाठी ज्यांनी अन्नदान केले त्या अन्नदात्यांचे नाव आहे श्री शरद हनुमंत शेवाळे. पर्यावरण ही निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी आहे. पृथ्वीच्या अंगाखांद्यावर हिरवी झळाळी लिहिलेल्या वनराई, डोंगर रंगा, निळ्याशार नद्या आणि फुलाफळांनी बहरलेली वृक्ष ही निसर्गाची सौंदर्य संपत्ती आहे. मात्र मानवाच्या असंवेदनशील वर्तनामुळे हे निसर्गाचे रत्न हळूहळू नष्ट होऊ लागले आहे. झाडांची कत्तल, नद्यांचे प्रदूषण, जमिनीवरची खड्डेमय परिस्थिती आणि पावसाच्या लहरी हालचाली हे सर्व पर्यावरणाच्या ऱ्हासाचे संकेत आहेत. जणू निसर्ग आपल्याला आवाहन करत आहे, थांब, माझी हानी थांबव, नाहीतर यामुळे तुझेच नुकसान होईल रे. आता वेळ आली आहे आपण हा विनाश रोखण्यासाठी कृतिशील व्हायची. झाडं लावूया, जलस्रोत जपूया, प्लास्टिकला दूर ठेवूया आणि निसर्गाच्या या सौंदर्याला पुन्हा एकदा संजीवनी देऊया. कारण जर निसर्ग असला तर जीवन आनंदित होईल आणि जर निसर्ग रुसला तर आपल्याला शाश्वत जीवन स्वप्नवत होईल. निसर्ग आहे तर जीवन आहे, निसर्ग नाही तर भविष्य नाही. नाथ महंता
वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया। आता आपली वसुंधरा पायी दिंडी देखील नियोजित स्थळी पोहोचली आहे। त्या ठिकाणी अतिशय दिमाखदार पद्धतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले। वाद्यांच्या बरोबरच अगदी संगीतमय वातावरणात सर्वांचाच आनंद अगदी द्विगुणित झाला। माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगी साज शृंगार करून सुहासिनी सज्ज दिसत आहेत आपल्या लाडक्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या पादुकांचे औक्षण करण्याकरिता। सुहासिनींनी परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांचे औक्षण केले। तेथील वातावरण पाहून मन अगदीच प्रसन्न होत आहे। अंगात एक उत्साही ऊर्जा निर्माण करणारे वातावरण झाले आहे। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया
तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली त्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्धपादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले. या पूजेचे सौभाग्य लाभले श्री प्रभू रामचंद्र मुंडे आणि सौ श्रद्धा प्रभू मुंडे या यजमानांना. परमपूज्य गुरुमाऊलींच्या पादुकांचे पूजन करण्याचे सौभाग्य लाभणे म्हणजे खरंच महत् पुण्य आणि आजच्या यजमानांच्या पदरी हे पुण्य पडले. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ त्यानंतर सांज आरती उत्साहात संपन्न झाली. रात्रीच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे गोड पदार्थाचा सुद्धा महाप्रसादामध्ये समावेश केला गेला. आणि या दोन्हीचे अन्नदाते आहेत परळी वैजनाथ तालुका सेवा समिती. खरंच कौतुकास्पद सेवा या अन्नदात्यांकडून घडली आहे. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी रात्री शेजारती करण्यात येईल. आज सर्व यात्रिकी येथेच विश्रांती घेतील. अशा प्रकारे अतिशय भक्तिमय वातावरणात सर्व भाविक या वसुंधरा पायदिंडीमध्ये सहभागी झाले. चला तर मग आपणही विश्रांती घेऊया आणि पुन्हा उद्या सकाळी या वसुंधरा पायदिंडीमध्ये सहभागी होऊया. श्री गुरुदेव.